कार्यकर्ते जे राजकीय आहेत, की जे अनेक वर्षांपासून एकेका पक्षाच्या मुशीमध्ये तयार झालेले असतात. त्यांच्या नेतृत्वाच्या आणि विचारधारेमध्ये ते त्यांची जडणघडण झालेली असते. तो कार्यकर्ता संभ्रमामध्ये राहत नाही, हं, असं माझं मत आहे. हं. तर राजकारणामध्ये विविध पक्षांमध्ये असताना अनेक लोकांची मैत्री पण आपण बघितलेली आहे. म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि विलासरावांची मैत्री उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दोघंही एकमेकांच्या विरोधामध्ये लढायचे, दोघंही एकमेकांच्या विरोधामध्ये टीकेची झोड उठवायचे. परंतु मनाला खेद होईल असं कधी बोलले जायचे नाही. परंतु अलीकडे टीव्ही लावला, हं. सकाळी उठलं, की मनाला वेदना होतील. हं. जनतेला पण ते ऐकावंसं वाटत नाही. अशा पद्धतीच्या टीका व्यक्तिगत स्तरावरती होऊन जेव्हा होतात, हं. तेव्हा कुठेतरी मनाला खूप मोठ्या वेदना होतात. शिवसेनेने युती केली 2019 मध्ये. हं. ती देखील आमच्यासाठी एक मोठी धक्कादायक आणि क्लेशदायी अशी घटना होती. आपण बघितलं असेल, की 2019च्या निवडणुका आल्यानंतर अतिशय पहिल्या दुसऱ्या दिवसापासून उद्धव ठाकरेंचे जे स्टेटमेंट होते, हं. की आमच्यासाठी पर्याय वेगळे आहेत. हं. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. आणि एकूणच शरद पवारांनी पण ज्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली होती, की भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार निवडून आले आणि 55 आमदार शिवसेनेचे निवडून आले. हे बघितल्यानंतर शरद पवारांच्या लक्षात आलं, की कुठेतरी जर आपण खडा टाकला हं. मिठाचा, तरी ही युती दुभंगू शकते आणि आपल्याला काय साध्य करायचं ते करता येतं आणि ते शरद पवारांनी साध्य केलं. परंतु ह्या सगळ्यांकडे बघत असताना मी तुम्हाला तेच सांगते, की महाराष्ट्राचं राजकारण खूप गढूळ झालं या सगळ्या विषयांच्यामुळे. परंतु हे गढूळ झालेलं असताना देवेंद्र फडणवीस आज भारतीय जनता पार्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी अत्यंत सक्षमरित्या, समर्थ पद्धतीने, समर्पण पद्धतीने आणि पारदर्शी पद्धतीने, प्रामाणिक पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचा ते आज प्रयत्न करत आहे. मी नरेंद्र मोदी भारताचा पंतप्रधान आहे आणि पूर्ण वेळ, क्षण आणि क्षण त्यांच्या आयुष्याचा गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी देशासाठी वेचला आहे. त्यांच्या कुटुंबाला देखील त्यांनी खूप दूर ठेवलंय. त्यांचं कुटुंब, त्यांचे बंधू, त्यांच्या आई आपण बघितलं असेल, की जे जिथं राहत होते तिथंच राहत होते. ज्या अवस्थेमध्ये राहत होते त्याच अवस्थेमध्ये राहत. जे हे खूप मोठं उदाहरण आहे देशासाठी. आणि ह्या देशाला स्वातंत्र्य झाल्यानंतर हे मला असं वाटतं आपल्याला असं पहिल्यांदा असं बघायला मिळतंय, की इतक्या मोठ्या पदावरती गेलेला नेता स्वतःच्या कुटुंबाला दूर ठेवतो, सगळ्या लाभांपासून आणि देशालाच आपलं कुटुंब समजतो आणि आपल्या देशाला कुटुंब समजून देशाची सेवा करतो. हा गुण मोदीजींचा मला असं वाटतं, की राजकारणामधल्या प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे, प्रत्येक राजकीय पक्षातल्या नेत्यांनी घ्यायला पाहिजे. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. कसं आहे, जसं मी म्हटलो, की बोलत राहूया या टायटलच्या खाली आपण फक्त कुठल्या अशा स्पेसिफिक एका क्षेत्रातल्या मान्यवरांशी बोलत नाही आहोत. आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी बोलतोय. आजपर्यंत कला प्रांत झाला, कला प्रांताबरोबरच अर्थ इकॉनॉमिस्ट झाले, चित्रपटांविषयी आपण बोललो. आज आपण तुमच्या आमच्या रोजच्या दिनक्रमात, जीवनशैलीमध्ये तुमच्या आमच्या रोजचा विषय असणारा जो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे राजकारण. आज आपल्यासोबत आहेत नाशिक मध्य मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ देवयानीताई फरांदे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. बोलत राहूयामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी बोलतोय आणि आज माझ्या फार आवडीचा विषय, कारण
राजकारण हा फक्त बाहेरून बघायचा विषय नसतो. प्रत्येकाच्या आयुष्याशी तो निगडीत असलेला विषय आहे. निश्चित. मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल, की आता तुम्ही सेकंड टर्म तुमची आमदारकीची सुरू आहे. तुमच्या कार्यकालामध्ये तुम्ही असा नाशिक शहरामध्ये तुमच्या मतदारसंघात काय असा लक्षणीय बदल घडवून आणलात, की लोकांना तुम्ही आपल्याशा वाटता? राजकारणामध्ये मी गेली 30 वर्ष काम करतीये. पार नगरसेविकापासून नाशिक शहराचं उपमहापौरपद देखील मी भूषवलेलं आहे आणि आता 2 टर्म आमदार म्हणून काम करतीये. आणि आमदार म्हणून काम करत असताना नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ तसा नाशिकमधला जुनं नाशिक ज्याला आपण म्हणतो असा सगळा भाग आणि काही उच्च शिक्षित असा भाग ह्या मतदारसंघामध्ये आहे. आणि काम करत असताना जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवणं आणि शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मतदारसंघामध्ये असलेली काही महत्त्वाची कामं मी ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला, की जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याची आहे, अतिशय गरजेची आहे. अनेक मोठे प्रकल्प देखील पूर्वी असं व्हायचं, की आमदार म्हटलं, की आमदार निधीच्या पलीकडे आपल्याला कुठली कामं फारशी बघायला नाही मिळायची. तर गेल्या 10 वर्षामध्ये शासनाच्या विविध विभागामधून, मंत्रालयामधून निधी माझ्या मतदारसंघासाठी मी मंजूर करून घेतला. उदाहरण सांगायचं तर आता 2 महिन्यांपूर्वीच एका बसपोर्टचं लोकार्पण झालं आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते. म्हणजे अगदी 50 वर्षांपासून जुना हे बसस्थानक. वर्षानुवर्ष माझ्या बालपणी मी बघत होती तेच चित्र मला आत्ता बघायला मिळत होतं. मग आपण विमानामधनं प्रवास करतो. विमानतळावरती गेल्या की अतिशय छान आपल्याला सुविधा बघायला मिळतात. मग बसस्थानकं अशी का असू नये? ती का अशी चांगल्या पद्धतीने आपण त्याला बदलू नये? असा माझा मनामध्ये विचार आला. मी राज्य सरकारकडे त्यासाठी निधीसाठी प्रयत्न केला आणि परिवहन विभागाच्या निधीकडे न जाता मला विशेष निधी मी त्याच्यातनं मिळवला सरकारकडनं. आणि तुम्हाला सांगते की ते बसपोर्टचं बांधकाम केलं. राज्यातलं पहिलं असं बसस्थानक आहे की जिथं 4 प्लॅटफॉर्म, एकूण 20 प्लॅटफॉर्म आहे. त्यातले 4 प्लॅटफॉर्म एसी करण्यामध्ये मला यश आलं. आज जरी देखील तुम्ही जाऊन बघितलं ते एखाद्या विमानतळाचं टर्मिनल असेल अशाच पद्धतीचं हे बसस्थानक आहे. जवळपास 1,00,000 लोक रोज तिथून प्रवास करतायत. 1100 गाड्या तिथून सुटतायत. म्हणजे तुम्ही विचार करा की 1,00,000 नागरिक जिथून प्रवास करतायत ते बसस्थानक मला आज विकसित करता आलं. याचा मला आनंद आहे. विमानतळावरती जाणाऱ्या श्रीमंतांना की ज्यांना अफोर्डेबल आहे अशा लोकांना तर सुविधा मिळतातच. परंतु जर बस स्थानकं देखील चांगली झाली तर मला असं वाटतं की जनसामान्यांचे प्रश्न सुटू शकतात. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये मी जवळपास 200 ते 250 बेड्स शासकीय वाढवण्याचं काम केलंय. विशेष महिला रुग्णालयाचं काम माझ्याकडे मतदारसंघामध्ये चालू आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम चालू आहे. जेवढ्या माझ्याकडे व्यायामशाळा असतील जुन्या, म्हणजे माझ्याकडे एक 100 वर्ष जुनी मोठी व्यायामशाळा होती, यशवंत व्यायामशाळा. त्याला 100 वर्ष पूर्ण झाले की मी स्वतःहून त्यांच्याकडे गेले. त्याला 3.5 कोटी रुपयाचा निधी मी त्यांना मंजूर करून आणून दिला. रामदास स्वामी समर्थ आणि नाशिकचं जुनं नातं आहे. समर्थांनी गोदावरी आणि नंदिनीच्या तटावरती उभं राहून 12 वर्ष तपश्चर्या केली होती आणि ज्या टाकळीच्या ठिकाणी गोमय हनुमानाची स्थापना समर्थांनी केली होती, ज्या ठिकाणी त्यांना मनाचे श्लोक स्मरले आणि त्यांनी लिहिले आणि आपल्याला अतिशय चांगली ग्रंथसंपदा त्याच्यातनं आपल्या सगळ्यांना आज मिळालेली आहे. अशा समर्थांच्या मंदिराचं पूर्ण जीर्णोद्धार करता मला आला. अशी अनेक कामं, असंख्य कामं तुम्हाला सांगते 10 वर्षामध्ये. त्याच्यासाठी मला सांगायचं झालं तर जवळपास तास जाईल. परंतु मला असं वाटतं की काम करत असताना मी एक कायम महत्वाची गोष्ट मी मनामध्ये माझ्या कोरून ठेवली आणि लक्षात ठेवून मी काम करत असते की श्रीमंतांची कामं कुठेही होतात, पण माझ्या दारामध्ये आलेला गोरगरीब माणूस हा कधीच परत जात नाही.
माझ्या घरामध्ये आलेला वंचित माणूस असेल तो कधीच परत जात नाही. त्यांची कामं करणं, त्यांच्या मनावरती येणारं स्मित जे आहे आणि समाधान, ह्याचा मला मनोमन आनंद होतो. सर्वच क्षेत्रातील लोकांना न्याय देण्याचं मी काम केलेलं आहे आणि विधिमंडळामध्ये सातत्याने विविध विषयांवरती, म्हणजे पार माझा मतदारसंघ शेती नसेल, मी शेतकरी नसेल, तरी तो शेतीचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, महिलांचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल किंवा उद्योगाचा विषय असेल, अशा प्रत्येक विषयांवरती मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये देखील अनेक विषय मी आजपर्यंत सुचवलेले आहे आणि जे कायदेमंडळ आहे, त्या कायदेमंडळामध्ये काम करत असताना खूप गोष्टींवरती वाचा देखील फोडलेली आहे. विधिमंडळामध्ये जे आवाज उठवणं ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सगळेच आमदार बोलताना दिसत नाहीत, पण तुम्ही सातत्याने विधिमंडळामध्ये बोलताना दिसता. तुम्ही ज्या पक्षाला नेतृत्व करता, ज्या पक्षाचं नेतृत्व करता, भारतीय जनता पक्ष, त्यांच्या नेतृत्वाचं काय गुणविशेष तुम्हाला वाटतं महाराष्ट्रामध्ये? आदरणीय देवेंद्र फडणवीस हे आमचे महाराष्ट्राचे नेते आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस म्हणजे अतिशय बुद्धिमान, अतिशय हुशार, अतिशय प्रामाणिक, प्रशासनावरती त्यांची असलेली उत्तम पकड, लोकांच्या प्रश्नांची असलेली त्यांना जाण आणि महाराष्ट्राचा कानाकोपरा आणि महाराष्ट्राचे प्रश्न त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत असल्या कारणाने ते 5 वर्ष फक्त मुख्यमंत्री राहिले, पण 5 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री कालावधीमध्ये त्यांनी महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्यावरती काही लोकांनी अनेक पद्धतीचे दगड भिरकवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जातीचा कायम उल्लेख केला गेला. जातीयवाद वाढवण्याचा, जातीय दंगे आणि तेढ वाढवण्याचं काम मागच्या काही कालावधीमध्ये केलं गेलं. परंतु ह्या सगळ्या गोष्टींना देवेंद्रजींनी अतिशय समर्थ पद्धतीने ह्या सगळ्या प्रश्नांकडे बघितलं. ह्या प्रश्नांना त्यांनी बघत असताना त्यांच्या विरोधकांनी त्यांच्याकडे जरी भिरकावलेला दगड असेल, जातीय दंगली पेटवण्याचा प्रयत्न केला असेल, जातीयवाद वाढवण्याचा प्रयत्न केला असेल, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु मला देवेंद्र फडणवीसांचं कौतुक नेहमी अशासाठी वाटतं की त्यांनी ह्या कुठल्याच गोष्टींना जातीय तेढ किंवा तणाव निर्माण करण्यासाठी विरोधकांनी केले अशा पद्धतीने न बघता त्यातनं ते काही जे मुद्दे प्रश्न काही पुढे आलेत त्यांना न्याय देण्याचं काम केलं. त्याच्यामुळे मला देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व हे कायम आवडतं आणि जनतेच्या प्रश्नाला न्याय देणारा अतिशय अभ्यासू नेता आणि ज्यांनी पारदर्शी पद्धतीने आपली 5 वर्षाची कारकीर्द चालवली, अशा आमच्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आम्हाला मनापासून आनंद होतो. आपला नेता 5 वर्ष मुख्यमंत्री असताना नंतरच्या काही कालावधीमध्ये ज्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले, तर मनाला कुठेतरी वाईट वाटलं का? त्याच्या पाठीमागची तुमची भावना काय होती? जेव्हा देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा खरं सांगायचं तर धक्काच बसला होता आम्हाला. माझ्यासारख्या कार्यकर्तीच्या डोळ्यामध्ये तेव्हा अश्रूच होते. परंतु देवेंद्रजींनी त्यानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर आमच्या सर्वांची समजूत घातली आणि मी उपमुख्यमंत्री पद का स्वीकारले आम्हा सगळ्यांना समजावून सांगितलं. आणि एक नेता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्याच दुसऱ्याच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अतिशय दिमागदार पद्धतीने काम करतोय, आपला कुठेही समतोल न जाऊ देता संयम अतिशय सांभाळून जनतेची सेवा करतोय, हे बघितल्यानंतर अजून त्यांच्या बाबतीतली आमच्या मनातली जी छबी होती ती अजूनच कार्यकर्त्यांच्या मनातली ती उंचावलेली आहे. कारण तसं पाहिलं तर 2019च्या नंतरचा कार्यकाळ जर बघितला तर 2019च्या निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री होते 5 वर्ष, त्यांच्या कारकिर्दीला बघून, त्यांच्या कामाला बघून, त्यांच्या विकासाच्या गतीला बघून जनतेने भाजप शिवसेना युतीलाच निवडून दिलेलं होतं.
पण असं काही अभद्र घडेल हं. असं जनतेच्याही मनात आलं नाही आणि ते देवेंद्रजींच्याही मनात आलं नाही आणि आमच्याही मनात आलं नाही. परंतु जे घडायचं महाराष्ट्रामध्ये ते झालं. ज्या पक्षाच्या विरोधामध्ये, कायम ज्या विचारधारेच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना लढत राहिली, त्याच विचारधारेच्या सोबत शिवसेनेने युती केली 2019 मध्ये. हं. ती देखील आमच्यासाठी एक मोठी धक्कादायक आणि क्लेशदायी अशीच घटना होती. परंतु ह्या सगळ्यांकडे बघत असताना मी तुम्हाला तेच सांगते, की महाराष्ट्राचं राजकारण खूप गढूळ झालं या सगळ्या विषयांच्यामुळे. परंतु हे गढूळ झालेलं असताना देवेंद्र फडणवीस आज भारतीय जनता पार्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी अत्यंत सक्षमरित्या, समर्थ पद्धतीने, समर्पण पद्धतीने आणि पारदर्शी पद्धतीने, प्रामाणिक पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचा ते आज प्रयत्न करत आहेत. आजचं सरकार बनवण्याचं 2 वर्षापूर्वीचंही कारण तेच आहे, की जे प्रकल्प आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीमध्ये मंजूर झाले होते 2019च्या आधीच्या त्यांच्या कार्यकालामध्ये 14 ते 19 मध्ये, ते अनेक प्रकल्प बंद करण्याचं काम मागच्या सरकारने केलेलं होतं, जे महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम केलं. एकूण तसं आम्ही जर बघितलं तर महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आणि महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र. राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने चालायला पाहिजे. परंतु मध्यंतरी जेव्हा आम्ही 3 वर्ष सत्तेमध्ये नव्हतो, तेव्हा त्यांनी अनेक महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रकल्प थांबवले. देवेंद्रजींच्या वरती अतिशय वाईट पद्धतीने टीका करण्यात आल्या. मी म्हणेल देवेंद्र फडणवीस राजकारणात आहेत. त्यांच्यावरती टीका झाली तर ठीक गोष्ट आहे. ते समर्थ आहेत त्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी. परंतु अमृता वहिनींच्या वरती सुद्धा ज्या खालच्या स्तरावरती जाऊन टीका केली गेली, त्यांच्याबद्दल जे काही बोललं गेलं, मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेला काही रुचलेलं नाहीये आणि राजकारण एवढ्या खालच्या पातळीवरती जायला नाही पाहिजे. आपण आधी बघितलं असेल की पूर्वीचा जर काळ बघितला असेल तर राजकारणामध्ये विविध पक्षांमध्ये असताना अनेक लोकांची मैत्री पण आपण बघितलेली आहे. म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि विलासरावांची मैत्री उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दोघंही एकमेकांच्या विरोधामध्ये लढायचे, दोघंही एकमेकांच्या विरोधामध्ये टीकेची झोड उठवायचे, परंतु मनाला खेद होईल असं कधी बोलले जायचे नाही. परंतु अलीकडे टीव्ही लावला, सकाळी उठलं की मनाला वेदना होतील, जनतेला पण ते ऐकावंसं वाटत नाही, अशा पद्धतीच्या टीका व्यक्तिगत स्तरावरती होऊन जेव्हा होतात, तेव्हा कुठंतरी मनाला खूप मोठ्या वेदना होतात. परंतु मला असं वाटतं की आता परत 2024च्या निवडणुकीच्या लोकसभेच्या उंबरठ्यावरती येऊन पोचलेलो आहोत. 5 वर्षाचा हा महाराष्ट्र जनतेने बघितलेला आहे आणि निश्चित मला विश्वास आहे की ह्या सगळ्या गोष्टी का घडत गेल्या, कशा घडत गेल्या, ही जनता खूप विचार करते, बोलत नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये निश्चित स्वरूपामध्ये चांगला झालेला दिसेल, असं माझं व्यक्तिशः मत आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राची जी स्ट्रेंथ तुम्ही आता सांगितलीत की गोपीनाथ मुंडे आणि विलासरावांची एक मैत्री होती, तशीच मैत्री माननीय शरद पवार आणि बाळासाहेबांची देखील होती आणि दोघांचेही पक्ष हे फोडले गेले. याचा कुठे ना कुठेतरी विरोधक आरोप देवेंद्र फडणवीसांवर करताना तुम्हाला किती वेदना होतात का? त्यांना उत्तर देण्यासाठी तुम्ही काय सांगाल? शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री जरी होती तरी बाळासाहेबांना शरद पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते किंवा त्यांचे काँग्रेसी विचार हे बाळासाहेबांना कधीच रुजलेले नव्हते. परंतु आज बाळासाहेबांची शिवसेना आज दुभंगली गेली आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी देखील आज फुटली गेलेली आहे. ह्या सगळ्या विषयांची उत्तरं हे 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर केलेल्या युतीतनं आपल्याला मिळतात. कारण प्री इलेक्शन
ज्या पक्षाबरोबर युती असते, हम्म. भारतीय जनता पार्टीबरोबर युती होती आणि अचानक आपण बघितलं असेल की 2019च्या निवडणुका आल्यानंतर अतिशय पहिल्या दुसऱ्या दिवसापासून उद्धव ठाकरेंचे जे स्टेटमेंट होते हम्म. की आमच्यासाठी पर्याय वेगळे आहेत, हम्म. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. आणि एकूणच शरद पवारांनी पण ज्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली होती की भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार निवडून आले आणि 55 आमदार शिवसेनेचे निवडून आले, हे बघितल्यानंतर शरद पवारांच्या लक्षात आलं की कुठंतरी जर आपण खडा टाकला हम्म. मिठाचा, तरी ही युती दुभंगू शकते आणि आपल्याला काय साध्य करायचं ते करता येतं आणि ते शरद पवारांनी साध्य केलं. पण आपण बघितलं असेल की अनैसर्गिक युती ती तेव्हा त्या कालावधीमध्ये झाली आणि त्याचे परिणाम जे आहेत हे आज भोगायला लागत आहेत. आणि अनैसर्गिक युती केल्यानंतर आपण बघितलं असेल की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत, हम्म. परंतु ते त्यांच्या आमदारांना सांभाळू शकले नाही. हम्म. म्हणजे आपण असं एकदा विचार करूया की एकनाथ शिंदे एवढ्या मोठ्या आमदारांना घेऊन बाहेर पडू शकले. हम्म. मला एक सांगा, इतक्या मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेच्या बरोबर एवढ्या मोठ्या संख्येने आमदार येऊ शकतात, म्हणजे किती नाराजी होती, हम्म. किती असंतोष होता, किती रोष होता. ह्या सगळ्या गोष्टी उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना त्या 3 वर्षामध्ये कळलं नाही. गृह विभागाकडून ते माहिती घेऊ शकत होते. आपले आमदार का नाराज होत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं नाही. जे उदाहरणार्थ आता मला जर कोणी सांगितलं की तुम्ही, माझ्या एका नेत्याने सांगितलं की मी दुसऱ्या पक्षात चाललोय, तुम्ही माझ्याबरोबर याल का, तर माझं उत्तर नाहीच असेल. हम्म. मग 40-40 आमदार जेव्हा एखाद्या मोठ्या पक्षातनं, शिवसेनेसारख्या जे बाळासाहेब ठाकरेंनी बांधलेली शिवसेना आहे हम्म. अशा पक्षातून फुटतायत, मग त्या फुटलेल्या आमदारांनाच आपण दोष देणार का? ते का फुटले ह्याच्यावरती आपण विचार नाही करणार का? अचानक 40 लोक पक्ष सोडून बाहेर पडतायत, पक्षाची विचारधारा ते सोडत नाहीये, बाहेर पडल्यानंतर ते बाळासाहेब ठाकरेंना तेवढंच वंदनीय मानतायत. आणि जो विचार हिंदुत्वाचा बाळासाहेब ठाकरे पुढे घेऊन चालले होते, तोच विचार आज ते देखील पुढे घेऊन जायचा विचार करतायत. म्हणजे हा जो पक्ष फुटला, ह्याच्यासाठी आपण फुटलेल्या आमदारांची चर्चा खूप करतो, हम्म. बाहेर पडलेल्या आमदारांची चर्चा खूप करतोय. पण हे आमदार 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 40-40 आमदार एका पक्षातून बाहेर पडतात, तेव्हा खूप मोठं काहीतरी घडल्याशिवाय त्यांच्याकडे त्यांना दुर्लक्षित केलं, हे त्यांना खूप गृहीत धरलं, हम्म. त्याचे हे परिणाम शिवसेनेला भोगायला लागले. हम्म. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालं की मुलीवरचं प्रेम की पुतण्यावरचं प्रेम, ह्या विषयामधनं मुलीवर प्रेम करावं, मुलीला पुढे करावं का पुतण्याला पुढे करावं, ह्या कोड्यामधून शरद पवार साहेबांसारखा चाणक्य नेता हा बाहेर पडू शकला नाही. जे मुलीला मुख्यमंत्री करावं का अजित पवारांना पुढे करावं, आणि हे त्यांच्या घरामधली खदगद गेली 10-15 वर्ष आहे. सातत्याने कुठल्या न कुठल्या माध्यमातून ती बाहेर पडती आहे. आणि ही बाहेर पडत असताना आपण बघितलं की आज खूप मोठा जो शरद पवारांमधनं जो गट फुटून आला, त्यांच्या पक्षामध्ये झालेल्या पक्षीय निवडणुका आणि त्याच्यानंतर हा गट फुटून आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की हे 2 पक्ष जे फुटलेत, ह्या दोन्ही पक्षांमध्ये जी काही हुकुमशाही होती किंवा जे गृहीत धरणं प्रकार होतं राजकारणामध्ये जनतेलाही गृहीत धरून चालत नाही की कार्यकर्त्यांनाही गृहीत धरून चालत नाही, ह्या दोन्ही गोष्टींमधनं आपल्याला लक्षात आलेलं आहे. कार्यकर्त्यांचा फार संभ्रम होतो असं वाटतं तुम्हाला? म्हणजे नक्की आता ज्या वेळेला आता समजा शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील फुटली, वरच्या लेवलवरती वरच्या नेते मंडळींमध्ये तो सगळा समझोता झाला, कार्यकर्त्याच्या पातळीवरती ज्या वेळेला विचार केला जातो त्यावेळेला नक्की ह्यांना कळत नाही की आपण नक्की कोणाला सपोर्ट करायचा आहे किंवा आपण कोणा बरोबर जायचं आहे. नाही, सुरुवातीला जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा कार्यकर्ते अनभिज्ञ असतात, तर तेव्हा कळत नाही. परंतु त्यानंतर ह्या सगळ्या कृती का घडल्या, कशामुळे घडल्या, ह्याचा जेव्हा विचार विमर्श होतो, तेव्हा कार्यकर्ते जे राजकीय आहेत की जे अनेक वर्षांपासून एकेका पक्षाच्या मुशीमध्ये तयार झालेले असतात,
त्यांच्या नेतृत्वाच्या आणि विचारधारेमध्ये ते त्यांची जडणघडण झालेली असते, तो कार्यकर्ता संभ्रमामध्ये राहत नाही, हं, असं माझं मत आहे. हं. आज आम्ही संभ्रमामध्ये अजिबात नाहीये. 5 वर्षामध्ये 2019 मध्ये बिघडलेलं राजकारण, उद्धव साहेबांनी केलेली युती, त्यांनी घेतलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ हं. आणि त्याच्यातून त्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथमधून 3 पक्षांना सोबत घेऊन त्यांनी केलेलं राजकारण, हं. परत त्यांचा मुलगा त्याच्याबरोबर मंत्री झाला. अनेक वरिष्ठ नेते जे होते, हे सत्तेपासून तसे बाहेर देखील राहिले आणि एकूणच जरी मंत्री नाही झाले, तरीसुद्धा नेत्यांना विश्वासात घेणं असणं किंवा कार्यकर्त्यांचा, आमदारांचा सन्मान आणि स्वाभिमान राखणं जो प्रकार असतो, हा जरी राखला गेला असता, तर मला असं वाटतं की शिवसेना ही फुटली नसते. कारण शिवसैनिक हा अतिशय पक्का असतो. आम्ही बघितलेले शिवसैनिक जे आहेत ते अतिशय पक्के असतात आणि ते जेव्हा फुटतात, तेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी आतमध्ये अंतर्मुख होऊन विचार करण्याची आवश्यकता असते. पहिला ज्या वेळेला शपथविधी जो झाला, पहाटेचा शपथविधी ज्याला आपण म्हणतो, आणि तो पहाटे सकाळी झाला आणि माननीय अजितदादांनी त्यावेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर माननीय शरद पवारनी ते नकार केला की मला हे माहीत नव्हतं. तर खरंच असं तुम्हाला वाटतं की शरद पवारांना हे माहिती नव्हतं? मला असं वाटत नाही. हं. ह्या विषयावरती आत्ताचे आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी टीव्हीवरती देखील एका मुलाखतीद्वारे उहापोह केलेला आहे हं. आणि त्यामुळे अचानक शरद पवार का बदलले, हं. हे मला असं वाटतं की शरद पवारांनाच विचारायला लागेल. मात्र त्यासाठी त्यांनी खरं बोलायला लागेल. तुमचा खरंच संभ्रम झाला नाही, कारण कसं झालं, ज्यावेळेला म्हणजे एकनाथ शिंदे गट हे ज्यावेळेला शिवसेनेमधून बाहेर पडले आणि आताची शिवसेना जी त्यांची आहे, ते बाहेर पडण्याच्या पाठीमागचं कारण होतं की शिवसेनेनी म्हणजे उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक युती केली राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर. आणि ज्या वेळेला पुन्हा एकदा सरकारमध्ये सामील होण्यासाठी अजितदादा पवार परत एकदा गट घेऊन आले आणि राष्ट्रवादी त्यांची झाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच परत सत्तेमध्ये आलं. यावेळेला एकनाथ शिंदेची संभ्रमावस्था झाली नसेल असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्हाला देखील याची कल्पना होती का की अजितदादांचं गट आणि राष्ट्रवादी आपल्यामध्ये सामील होणार आहे? आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. भारतीय जनता पार्टी अतिशय 2 खासदारांपासून ते आज सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी नावारूपास आलेली आहे. जागतिक स्तरावरचा देखील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. आणि त्यामुळे जो कोणी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जोडायला तयार आहे, त्यांना आम्ही पुढच्या कालावधीमध्ये घेऊ आणि आम्ही आजपर्यंत घेत आलेलो आहोत. जर अजितदादांना जर शरद पवारांच्या पक्षामध्ये राहायचं नसेल आणि त्यांना जर आमच्याबरोबर युती करायची होती, तर आम्ही त्यांना स्वीकारलं. आम्ही नाही म्हणायचं काही कारण नाहीये. शेवटी राजकारण आहे. जर एखाद्या मोठ्या पक्षामधून कोणी परत 40 आमदार जर भारतीय जनता पार्टीच्या सोबत येणार असतील, मला असं वाटतंय, तर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्याच्यामुळे तिथेही आमचा संभ्रम झाला असं मला वाटत नाहीये. आम्ही कुठेही समभ्रम अवस्थेमध्ये नाही आहोत. म्हणूनच मी तुम्हाला परत सांगते की या बदललेल्या 5 वर्षांच्या राजकारणाचा जर विचार केला, तर पहिली जी अनैसर्गिक युती उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून शरद पवार आणि काँग्रेसच्या सोबत झाली. म्हणजे काँग्रेसच्या सोबत जाऊन हातमिळवणी करणं, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी खुद्द सांगितलेलं होतं, मी राजकारण सोडेल, माझा पक्ष बंद करून टाकेल, पण मी काँग्रेसशी कधीही युती करणार नाही. आणि ती युती उद्धव साहेबांनी केली. ती कशासाठी केली? तर मुख्यमंत्री पदामध्ये पाडून घेण्यासाठी केली. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही आता आमची जर युती झाली असेल, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी सुद्धा आता आमच्या सोबत आलेली असेल, तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी कधीच मला मुख्यमंत्री करा असं सांगितलं नाही. उलट त्यांनी वरिष्ठांना सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांनाच तुम्ही मुख्यमंत्री करा. म्हणजे आत्ता जी नंतरून आता 2 वर्षापूर्वी आलेली सत्ता जी आहे, भारतीय जनता पार्टीने जी माध्यमातून जी काही झाली असेल किंवा शिंदे फुटल्यानंतर ते आमच्या सोबत आले,
तर त्याच्यामध्ये कुठं आम्हाला मुख्यमंत्रीपद आम्हाला हवंय अशा पद्धतीची आमची कुठलीच भूमिका नव्हती. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सांभाळून त्यांनी जर मुख्यमंत्रीपद छान पद्धतीने सांभाळलं असतं तर मला असं वाटतं की आज महाराष्ट्राला हे सगळे दिवसच आले नसते. त्यांनी 3 वर्ष कोविडमध्ये घरामध्ये बसून माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे प्रत्येक कुटुंबाला त्यांनी सांगून टाकलं की माझं कुटुंब म्हणजे आपलं कुटुंब आपली जबाबदारी आहे. त्यामुळे तुमचं कुटुंब तुम्ही सांभाळा, माझं कुटुंब मी सांभाळतो. त्यांनी कधी फेसबुकच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात ते कधी भेटले नाही. कायम त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं. ज्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते रस्त्यावर होते, कोविडमध्ये लोकांना भेटत होते, हॉस्पिटलमध्ये जात होते, हॉस्पिटलमधल्या प्रश्न जाणून घेत होते, औषधं मिळतात की नाही हे जाणून घेत होते, ऑक्सिजन मिळतो की नाही जाणून घेत होते, रेमडेसिवीरचा काळा बाजार होतोय का हे सगळं जाणून घेत होतो आम्ही विरोधी पक्षामध्ये. लोकांना आम्ही धान्य पुरवण्याचं काम केलं, शिधा वाटपाचं काम केलं, तुमच्या म्हणजे भोजनपर्यंत आम्ही लोकांना मदत केली. त्या कालावधीमध्ये मला तुम्ही सांगा की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने काय केलं. म्हणजे इतकी मोठी संधी, कोविड ही उद्धव ठाकरेंच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी होती महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठीची. पण त्या कालावधीमध्ये ते महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करू शकले नाही. कोविडला घाबरून ते घरामध्ये बसले. हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. मग साध्या कोविड सारख्या आजाराला घाबरून जर एखादा मोठा नेता घरामध्ये बसत असेल तर तो महाराष्ट्राचा विकास कसा करू शकतो. राज्य पातळीवरचं तुमच्याकडनं जाणून घेतलं. आता खरे आता वारे वाहत आहेत ते लोकसभेचे आणि पुन्हा एकदा आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारा दिलेला आहे की अब की बार 400 पार. ते अचीव होण्याच्या दृष्टीने काय काय पावलं भारतीय जनता पार्टी उचलतीये आणि देशामध्ये हे वातावरण खरंच आहे का? भारतीय जनता पार्टी निवडणूक आली की करत नाही. आमच्या 2024च्या निवडणुकीची तयारी ही 2019ला सुरू झाली. आणि आपण बघितलं असेल की 2014ची निवडणुकीच्या नंतरचं आदरणीय मोदीजींचं काम आणि 2019 नंतरचं मोदीजींचं काम आणि देशासाठी घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय हे आपल्याला दाखवून देतात की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली की सत्ता हे जनतेची सेवा करण्याचं साधन आहे हे समजून त्याच्याकडे काम करते. अतिशय पारदर्शक पद्धतीने मोदीजींनी कार्यभार केला. कुठलाही भ्रष्टाचार होऊ न देता आपल्या मंत्रिमंडळावरती पूर्णतः लक्ष ठेवून त्यांनी अनेक विकासाच्या योजना, जनकल्याणकारी योजना ह्या लोकांसाठी आणल्या आणि आज जागतिक स्तरावरती देशाचं तर नाव नेलं, पण मोदीजींच्याकडे एक विश्वगुरू म्हणून आज जागतिक स्तरावरती देखील लोक बघितले जात आहेत. आणि आम्ही निवडणुकीसाठी सदैव तयार आहोत. आमची तयारी ही तशी पूर्ण झालेली आहे. पार आमचा कॅडर बेस पार्टी आहे. बूथ लेवलच्या समित्या, शक्ती केंद्र प्रमुख, वॉरियर्स ह्या सगळ्या आमच्या ज्या यंत्रणा ज्या आहेत आज तयार आहेत, ते काम करता आहेत. आज नाशिकचा जर विचार केला अजून आमचा उमेदवार नाही आहे इथं घोषित झालेला, पण आमच्या कार्यकर्त्यांचं काम चालू आहे, आमचा प्रचार चालू आहे, आम्ही जनतेपर्यंत पोचलोय आणि पोचतोय. मोदीजींचे असे कुठले गुण म्हणजे एक 5 जर का गुण निवडायचे झाले किंवा 3 गुण निवडायचे झाले जे प्रत्येक राजकीय नेत्यांनी हे आत्मसात केले पाहिजे, भले तो कुठल्याही पक्षाचा असो, पण असं कुठलं तुम्हाला गुण वाटतात की ते आत्मसात केलेच पाहिजेत? मोदीजींनी पहिला गुण, मैं खाता नहीं और किसी को खाने देता नहीं. आणि पंतप्रधान झाल्यानंतर आपण देशासाठी समर्पित असायला पाहिजे. मी नरेंद्र मोदी भारताचा पंतप्रधान आहे आणि पूर्ण वेळ क्षण आणि क्षण त्यांच्या आयुष्याचा गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी देशासाठी वेचला आहे.
त्यांच्या कुटुंबाला देखील त्यांनी खूप दूर ठेवलंय. त्यांचं कुटुंब, त्यांचे बंधू, त्यांच्या आई आपण बघितलं असेल, की जे जिथं राहत होते तिथंच राहत होते. ज्या अवस्थेमध्ये राहत होते त्याच अवस्थेमध्ये राहत. जे हे खूप मोठं उदाहरण आहे देशासाठी. आणि ह्या देशाला स्वातंत्र्य झाल्यानंतर हे मला असं वाटतं आपल्याला असं पहिल्यांदा असं बघायला मिळतंय, की इतक्या मोठ्या पदावरती गेलेला नेता स्वतःच्या कुटुंबाला दूर ठेवतो, सगळ्या लाभांपासून आणि देशालाच आपलं कुटुंब समजतो आणि आपल्या देशाला कुटुंब समजून देशाची सेवा करतो. हा गुण मोदीजींचा मला असं वाटतं, की राजकारणामधल्या प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे, प्रत्येक राजकीय पक्षातल्या नेत्यांनी घ्यायला पाहिजे. दुसरा विषय, देशाचं सर्वोच्च हित, त्या विषयामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. म्हणजे जर पाकिस्ताननी आमचे काही सैनिक मारले 30-40, तर तिथं जाऊन त्यांनी त्यांचे 55 मारले. चायनाला देखील त्यांनी सरळ केलं. अशा सगळ्या परिस्थितीमधला जर आपण विचार केला तर देशाला सुरक्षित केलं. म्हणजे पूर्वी आम्हाला कोणीही येऊन टपली मारून जायचं, अनेक बॉम्बस्फोट घडायचे, पण आज मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर जागतिक स्तरावरच्या कुठल्याही देशाची भारताकडे बघण्याची हिंमत नाही. उलट रशिया आणि युक्रेन काय म्हणतंय, की तुमची निवडणूक संपल्यानंतर तुम्ही आमच्या दोघांमध्ये समझोता करून द्या, म्हणजे आमचं युद्ध थांबेल. आपण बघतोय की भूतानमध्ये ते आता गेले होते, तिथं झालेलं त्यांचं स्वागत. जपानमध्ये गेले होते, जपानचा त्यांच्यावरती असलेला विश्वास. अमेरिकेमध्ये गेले, अमेरिकेचा त्यांच्यावरती असलेला विश्वास. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज मोदीजींनी नुसतं देशाला जिंकलेलं नाहीये, तर जागतिक स्तरावरच्या नेत्यांना देखील जिंकलेलं आहे आणि जागतिक स्तरावरच्या लोकांना देखील जिंकलेलं आहे. म्हणजे मोदीजींच्याकडे एक विश्वगुरु, म्हणजे प्राईम पर्सन ज्याला आपण म्हणतो जागतिक स्तरावरचा, तर एक नंबरचा नेता म्हणून मोदीजींकडे बघितलं जात आहे. आणि ही भावना त्यांच्या प्रती का झाली, तर बोले तसा चाले, अतिशय पारदर्शी पद्धतीने त्यांचं जे वागणं जे आहे आणि सांगेल ते करणं. म्हणजे त्यांनी ज्या योजना आखल्या, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, किसानांना 2,000 रुपये द्यायला पाहिजे, म्हणजे काही मानधन द्यायला पाहिजे, स्वनिधी द्यायला पाहिजे, ही अनेक वर्षांची देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची मागणी. मोदीजींनी ती आता पूर्ण केली. पूर्वी काय व्हायचं, की 2,000 रुपये यायचे, मग त्या तलाठ्याकडे यायचे, त्या तलाठ्याकडे शेतकऱ्यांनी चक्कर मारायची. मी 2,000 येत नव्हतं म्हणजे ह्या योजनेतले, पण कुठल्याही योजनेचे. मग त्या तलाठ्याकडनं ते मंजूर करून घेणार, मग तो तलाठी त्यातले निम्मे खाल्ले जायचे. म्हणजे राहुल गांधी पण म्हटलंय, की आम्ही जेव्हा 100 रुपये खर्च करतो, तर खालती फक्त 85 रुपये 15 रुपये पोचतात. मधले 85 रुपये जे आहेत ते खाल्ले जातात. मोदीजींनी हे बंद केलं सगळं. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक्झिक्युशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे कसं उत्तम असावं, हे मोदीजींकडून सगळ्यांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. की देशाचा पैसा आणि पैसा त्यांनी जनतेसाठी वापरला, पैसा आणि पैसा त्यांनी लोकांच्या विकासासाठी वापरला आणि कुठल्याही पैशांमध्ये त्यांनी भ्रष्टाचार होऊ दिला नाही. आणि जनतेची मान स्वाभिमानानेच वर ठेवली, कधी ती झुकू दिली नाही. कुठल्या अधिकाऱ्यांकडे जाऊन माझे 2,000 रुपये अमुक ह्या योजनेचे द्या असं कधी मागायला लागलं नाही. म्हणजे विचार करा ना, उज्ज्वला गॅस सारखी योजना किती क्रांतिकारी आहे. कोणीच असा विचार केला नाही की आमच्या देशातल्या आतापर्यंत जवळपास 15 ते 20 कोटी महिला चुलीवर स्वयंपाक करत होत्या. देशाला आम्ही आता अमृत महोत्सव वर्ष साजरं केलं. शौचालय किती महत्वाचा विषय होता. CSR फंड मधनं ते शौचालय बांधून देऊन ग्रामीण क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती त्याच्यामुळे घडली गेलेली आहे. ज्या युवक युवतींना रस्त्यावरती शौचाला जायला लागायचं, केवढी मोठी क्रांती आहे. त्यामुळे मोदीजींचा हा जो प्रशासनावरची पकड आणि एक्झिक्युशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे जे आहे, हे अतिशय त्यांचे उत्तम गुण आहेत. आणि एकदा मी पंतप्रधान झालो, मी लोकप्रतिनिधी झालो, म्हणजे मी माझा नाहीये, माझ्या कुटुंबाचा नाहीये,
तर मी देशाचा समर्पित पुत्र आहे, ही भावना ठेवून त्यांनी 10 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्यामुळे आज मोदीजींना देशामध्येही मानतायत, परदेशातही मानतायत, सगळेच मानतायत. सुरुवातीला त्यांना चायवाला म्हणून त्यांच्यावरती टीका केली. पण एक चायवाला किंवा एक चहाचं दुकान चालवणारा तरुण पुढे येऊन पंतप्रधान झाला आणि त्याच्यामध्ये हे सगळे जर गुण चांगले असतील, तो किती उत्तम देश चांगला चालवू शकतो. याचं अतिशय चांगलं उदाहरण त्यांनी आपल्याला घालून दिलं. शेवटचे 2 प्रश्न की विरोधी पक्ष हा लोकशाहीतला एक महत्वाचा स्तंभ आहे आणि विरोध केला की त्याला मोदी सरकार हे ईडी आणि या सगळ्या गोष्टी जोडतं आणि त्याच्या पाठीमागे चौकशींचा ससेमिरा लागतो आणि तो विरोध संपवण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करतं असं विरोधकांचं म्हणणं आहे. तर त्याच्यावरती तुम्ही काय उत्तर द्याल? विरोध करणाऱ्यांवरती ससेमिरा लावणं आणि त्यांना संपवणं, त्या उलट मी तुम्हाला सांगेल की 10 वर्षामध्ये मला सांगा की काँग्रेसच्या कुठल्या नेतृत्वावरती जनतेच्या देशाचा विश्वास राहिलेला आहे? ना राहुल गांधी, त्यांना अमेठी सोडून वायनाडमधून निवडणूक लढवायला लागते. ना त्यांच्या घरातल्या प्रियांका गांधी, परिवाराच्या याच्यातनं ते बाहेरच आलेला पक्ष नाहीये. अनेक त्यांच्या नेत्यांनी त्याच्यावरती टीका केलेली आहे. आणि आज जर एकूण देशामधली काँग्रेसची जर आपण अवस्था बघितली तर अतिशय दयनीय झाली आहे. लोकशाहीमध्ये उलट सक्षम विरोधी पक्ष असायला पाहिजे. हे चांगल्या लोकशाहीचं द्योतक असतं. परंतु आज विरोधी पक्ष मोदीजींना फेसच करू शकत नाहीये. कारण मोदीजी इतक्या उत्तम पद्धतीने, इतक्या स्पीडने, इतक्या छान पद्धतीने काम करतायत, इतक्या योजना त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि कुठेही भ्रष्टाचार नाही ना. उज्ज्वला गॅस योजना घ्या, शौचालयाची योजना घ्या, किसान सन्मान निधीचा विषय घ्या, जनधनचे अकाउंट त्यांनी काढून दिले. त्याच्यामध्ये करोनामध्ये कोणी न मागता 500 रुपये त्यांनी त्या महिलांना ट्रान्सफर केले. आज 80 कोटी लोकांना त्यांनी मोफतमध्ये धान्य दिले. कोविडसारख्या कालावधीमध्ये मेड इन करोना वॅक्सिन त्यांनी उपलब्ध करून म्हणजे देण्यासाठी वैज्ञानिकांच्या पाठीशी सगळी ताकद त्यांनी उभी केली. आणि जे अतिशय डेव्हलप विकसित देश आहे त्यांना जमलं नाही, ते भारतासारख्या देशाने करून दाखवलं. हे मोठं यश आहे. आणि मोदीजींच्या या यशामुळे, मोदीजींच्या ह्या कामामुळे विरोधी पक्ष आज संपलेला आहे. त्यांना फेस राहिलेला नाही. मोदीजींवरती प्रचंड विश्वास आहे आणि ह्यांच्या फेसवरती लोकांचा विश्वास नाहीये. मोदीजी एक करताय. मी तुम्हाला सांगितलं की भ्रष्टाचाराला ते कुठेही तारा देत नाही. आणि जिथं जिथं भ्रष्टाचाराची प्रकरणं निघतायत, मला तुम्ही सांगा ना, ज्यांच्या भोवती भ्रष्टाचाराची प्रकरणं निघतात त्यांनाच त्यांच्या मागेच ईडी वगैरे सगळं चालू आहे. आणि या दोन्ही स्वतंत्र यंत्रणा आहे. ईडी आता काम करते. त्यामुळे भ्रष्टाचाराला संपवणं हे मोदीजींचं उद्दिष्ट आहे. आणि 2047 पर्यंत भारताला विकसित भारत करणं हे त्यांचं पुढचं स्वप्न आहे. त्या स्वप्नाच्या दिशेने ते आपल्याला घेऊन चाललेले आहे. आणि देशामधले पहिले पंतप्रधान जे आहे की भारताला विकसित भारताच्या दिशेने घेऊन जाणारे, ती विजन ठेवणारे आणि त्या विजनला पूर्ण करण्याची शक्ती बाळगणारे पंतप्रधान हे आपल्याला लाभले. मला असं वाटतं की ही देशाचं भाग्य आहे. म्हणजे मोदींना सत्ता हवी आहे का सत्तेमध्ये मोदी हवे आहे? तर मी सांगेल की मोदींना सत्ता हवी आहे, त्यापेक्षा सत्तेमध्ये मोदी हवे आहे, हे भारताची जनता सांगते. भविष्यामध्ये नाशिकमध्ये आणि महाराष्ट्र हा तुम्ही कुठे बघताय आणि तुमची काय स्वप्न अजून बाकी आहेत जी तुम्हाला पूर्ण करायची? महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करता येणं अधिक काळ, नाशिककरांची सेवा करता यावी आणि नाशिकचे आमचे अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहेत, ते मला पुढे नाशिककरांच्या आशीर्वादाने पूर्ण करता यावेत, हीच माझी इच्छा आहे. बाकी पक्ष जो जबाबदारी देईल ती जबाबदारी समर्थपणे पेलेल आणि आमच्या नेत्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील ह्या निश्चित पूर्ण करेल. पक्षीय राजकारण वगैरे या सगळ्या गोष्टी नक्कीच आहेत, पण आज देवानेत्यांनी ज्या
गोष्टी अतिशय परखडपणे आपली मतं व्यक्त केली आणि मला असं वाटतं की कुठल्याही लोकशाहीचा हाच एक भाग आहे की आपण आपली मतं परखडपणे मांडणं आणि सगळ्यात महत्त्वाचं कितीही पदं भूषवली तरीसुद्धा पक्ष जे सांगेल ते आपण जबाबदारी पूर्णपणे पार पाडायचं असा जो एक हाडाचे कार्यकर्ते ज्याला आपण म्हणतो अशाच देवयानीताई आहेत आणि आज बोलत राहूयामध्ये त्या आल्या त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना मीच लिहिलेलं एक छोटंसं पुस्तक भेट करतो. शब्दस्पर्श या पुस्तकाचं नाव आहे आणि स्फुटलेखन आहे आणि नक्कीच वाचा आणि अभिप्राय देखील कळवा त्याच्यावरती आणि आपण असंच भेटत राहूया आणि पुढील भागात भेटूया. समाजामधल्या अनेक गोष्टींकडे डोळसपणे पाहूया, आत्मसात करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं बोलत राहूया. धन्यवाद.